गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ओमस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग, आणि तो मार्ग आपल्याला कायम दाखवतात ते म्हणजे आपले गुरु. गुरुपौर्णिमा ही एक अशी परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. गुरुपौर्णिमा हा उत्सव पारंपरिकपणे गुरुप्रती असलेले आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस गुरु शिष्याचा नात्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय शिक्षका हा दिवस आपल्या शिक्षकांचे आभार मानून तसेच भूतकाळातील शिक्षक आणि विद्वानांचे स्मरण करून साजरा करतात. 9 मास उदरी ठेवून सांभाळलेस तू, कळा सोसून असंख्य जगती आणलेस तू. आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई, जी आपल्याला लहानपणापासून शिकवण देत असते. आपले बोबडे बोल समजून घेऊन वागण्याचे धडे देत असते आणि आपल्यासोबत अक्षर गिरव साक्षर बनवायला सुरुवात करते. बाबा म्हणजे घराचं अस्तित्व, बाबा म्हणजे घराचं अस्तित्व, बाबा म्हणजे घराचं सर्वस्व. बाबा हे आपले असे गुरु आहेत जे दुःखाची झळ स्वतः सोसून कायम सुख देतात. आपण जगात वावरताना संकटांना सामोरं कसं जायचं याची शिकवण आणि सामर्थ्य दोन्हीही देऊन आपल्याला समृद्ध बनवतात. गुरु म्हणजे जीवनाचा आधार, गुरु म्हणजे जीवनाचा आधार, गुरु म्हणजे आपल्या चुकांमधील सुधार. शिक्षक म्हणजे आपले असे गुरु जे आपल्याला पुस्तकातील ज्ञान तर देतातच, पण त्याचबरोबर पुस्तकाबाहेरील जगाची देखील ओळख करून देतात. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाने ते आपल्याला परिपक्व आणि संपन्न करत असतात. समाज, ज्या समाजासाठी आपण जगतो तो समाज देखील आपला महत्त्वाचा गुरु आहे. आपण ज्या समाजात वावरतो तो समाज आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे खूप काही शिकवून जातो. जसं गुरुपौर्णिमेला आपण गुरूंना नमन करून त्यांना फुलाच्या रूपात गुरुदक्षिणा देतो, तशी कधी आपण आपल्या समाजाला दिली आहे का? नाही ना. आज ती वेळ आली आहे. आपल्या समाजाला गुरुदक्षिणा देऊन त्या समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. ह्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही गुरु नानक खालसा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आमच्या महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत. ठिकाण गुरु नानक खालसा महाविद्यालय, दिनांक 23 जुलै 2021, वेळ सकाळी 10 ते दुपारी 3. रक्तदानाच्या रूपातली गुरुदक्षिणा जी काही काळासाठी नसून चिरकाल टिकणारी असते आणि तुम्ही केलेले रक्तदान हे एखाद्यासाठी जीवनदान ठरू शकते. तर मग काय, चला रक्तदान करूया.